हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्माटॉक्स. आजचा जो टॉपिक आहे तो आहे इंडियन फार्माकोपिया. आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरती क्वेश्चन येऊ शकतो की राईट डाऊन अ नोट ऑन अ इंडियन फार्माकोपिया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडियन फार्माकोपियाची हिस्ट्री आणि हे बुक का रिलीज करावं लागलं किंवा का पब्लिश करावं लागलं आणि यामध्ये याचे एडिशन्स कोणते आहेत आणि त्या एडिशन्सची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. चला तर व्हिडिओ चालू करूयात. तर सगळ्यात आधी आपण हिस्ट्री बघूयात आणि टाईमलाईन बघूयात की आधी काय काय झालं होतं किंवा कोणते बुक्स आले होते. तर सगळ्यात आधी आपण बघतोय 1844 आणि यावर्षी बेंगाल फार्माकोपिया अँड जनरल कन्सेप्ट्स ऑफ मेडिसिनल प्लांट हे बुक रिलीज करण्यात आलं. आणि यामध्ये बऱ्यापैकी इंडिजिनियस प्लांट्सचा समावेश होता. आता इंडिजिनियस प्लांट्स म्हणजे काय, तर असे प्लांट्स जे ट्रेडिशनली यूज केले जातात, जे ट्रेडिशनली पूर्वापार त्या देशामध्ये उगवतात आणि ते ॲज अ रेमेडी म्हणून यूज केले जातात. भारताचं जर का उदाहरण बघायचं झालं तर बरेचसे आहेत उदाहरणं. त्यामध्ये एक आहे तुळस, अश्वगंधा असेल. तर हे प्लांट खूप वर्षांपासून भारतामध्ये उगवतात आणि याचा होम रेमेडी म्हणून उपयोग केला जातो. ट्रेडिशनली यूज केलं जातं रेमेडीसाठी. तर म्हणून हे इंडिजिनियस प्लांट्स म्हणले जातात. जसं की आयुर्वेदिक सिस्टीम आहे तर ही ट्रेडिशनल सिस्टीम आहे इंडियाची. तर त्यातले जे काही प्लांट्स असतील ते आपण इंडिजिनियस प्लांट्स म्हणू शकतो. त्यानंतरचं वर्ष आहे 1868 आणि यावर्षी BP-मधले काही ड्रग्स, ब्रिटिश फार्माकोपियामधील काही ड्रग्स आणि काही इंडिजिनियस ड्रग्स असे मिळून एक बुक रिलीज करण्यात आलं किंवा पब्लिश करण्यात आलं आणि हे जॉन एडवर्ड वॉरिंग यांनी पब्लिश केलं होतं. त्यानंतर 1901 आणि यावर्षी काय केलं की लंडन फार्माकोपिया जी होती त्याचं बेंगाली आणि हिंदी व्हर्जन करून ते इंडियामधील लोकांसाठी अवेलेबल करण्यात आलं. त्यानंतर याच काळामध्ये वर्ल्ड वॉर II चालू होतं आणि त्याच्या आधी काय असायचं की इंडियामधून जे काही हे इंडिजिनियस प्लांट्स आहेत म्हणजे क्रूड ड्रग्स ज्याला आपण म्हणतो ते एक्सपोर्ट केले जायचे आणि त्याचं फायनल जे काही मेडिसिन तयार झाली असेल ती इम्पोर्ट केली जायची. पण त्यावेळेला काय झालं, वर्ल्ड वॉर II चालू असल्यामुळे हे सगळं कट ऑफ झालं, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट थांबला. पण जेव्हा वर्ल्ड वॉर II संपलं त्यानंतर हा परत एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू झालं. पण ह्या वेळेला काय झालं की इंडियामध्ये असे कोणते गाईडलाईन्स नव्हते ह्या इम्पोर्ट्सवरती की कोणत्या क्वालिटीचे कोणत्या स्टँडर्ड्सचे मेडिसिन्स इम्पोर्ट झाले पाहिजेत, त्यांच्यावरती काही टेस्टिंग वगैरे केलं जायचं नाही. तर त्यामुळं काय झालं, ह्या गोष्टींचा फायदा परदेशातील मॅन्युफॅक्चरर्सनी उचलला आणि त्यांनी खूप खराब क्वालिटी असणारे ड्रग्ज, मेडिसिन्स, इन्फिरियर क्वालिटीचे मेडिसिन्स इंडियामध्ये पाठवायला सुरुवात केली आणि ह्याचाच परिणाम म्हणजे इंडियातील लोकांना पॉयझनिंग झालं. आणि ह्यावरती काही ॲक्शन घ्यावी किंवा काय करता येईल, काय पर्याय काढता येईल यासाठी ड्रग एन्क्वायरी कमिटी अपॉइंट केली गेली 1927मध्ये. तर ह्या कमिटीचं काय काम होतं की जे काही ड्रग्स इम्पोर्ट होत आहेत त्यावरती स्टँडर्ड म्हणजे ते रेग्युलेट करणं, त्यावरती स्टँडर्ड प्रोसिजर तयार करणं, हे सगळं ड्रग एन्क्वायरी कमिटीचं काम होतं. आणि ह्याच वेळी ह्या कमिटीनं IP पब्लिश करावं, इंडियन फार्माकोपिया पब्लिश करावं असं रेकमेंडेशन पण दिलं होतं. त्यानंतर 1930 साली IPC अपॉइंट करण्यात आली. IPC म्हणजे इंडियन फार्माकोपियल कमिशन आणि ह्या कमिशनचं काम होतं आणि ह्याचे जे चेअरमन होते ते होते मिस्टर आर्यन चोप्रा. 1931 साली या कमिटीने पण सेम रिपोर्ट दिला की इंडियामध्ये असं काही फार्मसीचं स्पेशल प्रोफेशन नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला IP पब्लिश करावी लागेल. त्यानंतर 1940 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इम्पोर्ट्स ऑफ ड्रग बिल आणलं आणि काही दिवसांनी ते काढूनही घेतलं आणि त्यानंतर नवीन बिल आणलं ह्यावरती इम्पोर्टसाठी आणि त्याला नाव देण्यात आलं ड्रग्स बिल. आणि ह्या ड्रग्स बिलमध्ये काय होतं, जे काही इम्पोर्ट आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग सेल जो आहे ड्रग्सचा हे रेग्युलेट करण्याचं काम हे कसं रेग्युलेट केलं पाहिजे हे या ड्रग बिलमध्ये दिलं होतं. आणि हेच ड्रग बिल पुढं ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 म्हणून एक्सेप्ट करण्यात आलं. त्यानंतर 1941 साली ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड DTABची स्थापना करण्यात आली आणि ह्या DTABला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1944 साली लिस्ट जे काही ड्रग्ज यूज केले जातात इंडियामध्ये त्यांची लिस्ट काढण्यासाठी सांगितली. म्हणजे जे काही IPमध्ये इन्फॉर्मेशन असते तशा प्रकारे
की त्याचे स्टँडर्ड्स सगळे आणि त्याचे मेडिसिन्स, त्याचे स्टँडर्ड्स सगळे अशी लिस्ट काढायला सांगितली. हे काम जे आहे ते मिस्टर आर्यन चोप्रा आणि त्याच्यासोबतच 9 अजून मेंबर्स होते, त्यांना हे करण्यास सांगितलं. आणि त्यांनी ही इंडियन फार्माकोपिया लिस्ट ड्रग्सची काढली, ज्याला IPL असं म्हणतात. आणि ही जी IPL आहे ती ह्या इंडियन फार्माकोपियाचं बेस म्हणून काम, म्हणजे एक फाउंडेशन म्हणून झालं. यावरून पुढं IP रिलीज करण्यात आल्या. आता हा झाला IP का काढायला सांगितली किंवा का पब्लिश करण्याची वेळ आली. तर हा जो पार्ट आहे तो झाला हिस्ट्रीचा. इथून पुढं आपण बघणार आहोत एडिशन्स आणि एडिशनची इन्फॉर्मेशन. तर सगळ्यात आधी तुम्ही हे सगळं इंग्लिशमध्ये लिहित असाल, नोट्स लिहायला सांगतील तुम्हाला एक्झाममध्ये, तर तेव्हा कसं लिहाल? मी इथं बाजूला फोटो लावते, त्या सेम आहेत तशा लिहिल्या तरी चालतील, किंवा मी आता एकदा एक्सप्लेन पण करते इंग्लिशमध्ये, तर ते पण तुम्ही लिहू शकता. इन इयर 1844 बेंगाल फार्माकोपिया अँड जनरल concept ऑफ मेडिसिनल प्लांट is published and it contains mostly indigenous plants. In 1868, drugs from BP and indigenous drugs has been published by Dr. Edward John Waring. In 1901, Bengali and Hindi version of London Pharmacopoeia made available to Indians. During this time, World War II has been happened. But before that World War, crude drugs from India has been exported to the other countries, and final medicines are imported to the India. During World War, this import-export has been completely stopped. After World War II, this import-export resumed again, and during this time, there were no any restrictions or guidelines on import of medicines in India, and due to this situation, manufacturers from outside the India took advantage of this thing, and they sent all the inferior quality medicines to the India, and this caused the poisoning in Indian peoples. To solve this question, government of India appointed drug inquiry committee. Committee recommended the publication of Indian Pharmacopoeia. In 1930, IPC has been appointed. Indian Pharmacopoeial Committee has been appointed under the chairmanship of Mr. Aryan Chopra. This committee also reported that India doesn't have any specialized pharmacy profession. In 1940, Government of India brought the import of drugs bill, and after some time this bill has been withdrawn, and again drugs bill has been published, and further it is accepted as Drugs and Cosmetics Act 1940. In 1941, Drug Technical Advisory Board DTAB has been appointed, and in 1944, Government of India asked to DTAB to prepare list of drugs used in India. This work has been given to Mr. Aryan Chopra and other 9 committee members, and they prepared this list. The name was this list was Indian Pharmacopoeial List, IPL, and this list become the foundation of IP. तर असं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. त्यानंतर आपण पुढं बघूयात एडिशन्स कोणत्या होत्या इंडियन फार्माकोपियाच्या. इथं मी टेबल लावते, त्या टेबलमध्ये तुम्ही बघा, आणि त्या टेबलनुसार तुम्हाला इझी जाईल की हे कसं तुम्ही पाठ करू शकता, आणि ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला पण सोपं जाईल. मी एक्सप्लेन करतेच टेबलसोबतच, तुम्ही हा टेबल सोबतच चेक करून घ्या. तर आत्तापर्यंत IPच्या टोटल 9 एडिशन्स रिलीज झाले आहेत, आणि त्यातली सर्व एडिशन्सची इन्फॉर्मेशन बघूयात. त्यामध्ये आहे एडिशन्स, रिलीज डेट, कधी रिलीज झाली, कोणत्या वर्षी रिलीज झाली, अडेंडम किंवा सप्लिमेंट. आता काय होतं बऱ्याचदा की बुक पब्लिश केलं जातं, त्यानंतर पुढचं बुक पब्लिश करण्यात बराच टाईम जातो. तर ह्या 2 टाईमच्या मध्ये
जर का काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टाकायची असेल, पहिल्याच बुकबद्दल काही क्लॅरिटी द्यायची असेल किंवा नवीन काही ड्रग्ज ॲड करायचे असतील किंवा ओमिट करायचं असेल तर ही सगळी इन्फॉर्मेशन या सप्लिमेंटमध्ये किंवा अडेंडममध्ये दिली जाते, त्यामुळे त्याला सप्लिमेंट म्हणतो. जसे की क्वेश्चन पेपरमध्ये असतं की एक्स्ट्राचं जर का काही आपलं क्वेश्चन लिहून झालं आन्सरशीट आणि तरी पण आपल्याला आन्सर लिहायचं असेल अजून, तर एक्स्ट्राचे आपण सप्लिमेंट घेतो तशा टाईपमध्ये. त्यानंतर कमिटीचे चेअरमॅन कोण होते, कोणाच्या अंडर हे IP पब्लिश झाली, व्हॉल्यूम्स किती होते आणि त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन होती, काय इन्क्लूड केलं होतं. तर सगळ्यात आधी बघूयात आपण फर्स्ट एडिशन जी रिलीज झाली होती 1955 1955ला. सप्लिमेंट रिलीज झाली 1960ला. चेअरमन होते डॉक्टर BN घोष आणि ह्याचे व्हॉल्यूम स्पेसिफाय केले नाहीत, म्हणजे किती व्हॉल्यूम होते, पण ॲप्रॉक्सिमेटली एकच व्हॉल्यूम होता, ज्यामध्ये 986 मोनोग्राफ्स लॅटिन टायटल आणि हे लॅटिन टायटल्समध्ये होते. यामध्ये इंग्लिश आणि मेट्रिक्स युनिट दिले होते आणि ट्रेडिशनल अँड वेस्टर्न मेडिसिन्स इन्क्लूड केल्या होत्या. टायटल्स जे आहेत मेडिसिन्सचे ते लॅटिनमध्ये होते, हे नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. आणि युनिट्स जे होते ते मेट्रिक युनिट्समध्ये दिले होते. जनरल बेसिक ट्रेडिशनल अँड वेस्टर्न मेडिसिन्स यात इन्क्लूड केल्या होत्या. सेकंड एडिशन बघा 1966ला रिलीज झाली होती. सप्लिमेंट जी आहे ती 1975ला रिलीज झाली होती. ही अंडर चेअरमॅनशिप ऑफ डॉक्टर B मुखर्जी यांच्या अंडर रिलीज झाली होती. एडिशन्स याच्या पण स्पेसिफाय काही दिलेल्या नाही आहेत. जे पहिली एडिशन होती फर्स्ट एडिशन त्यातून 274 ड्रग मोनोग्राफ्स डिलीट केले होते. 93 नवीन ॲड केले होते. टायटल्स जे होते ते पहिल्या एडिशनमध्ये आपण बघितले लॅटिनमध्ये होते, ह्यामध्ये इंग्लिशमध्ये दिले होते. डोसेस सेम मेट्रिक डोसिंग सिस्टीम ठेवली होती. युज्युअल स्ट्रेंथ दिल्या होत्या. फॉर्म्युलेशन्स अपेंडेड. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड एडिशन, ज्यामध्ये रिलीज झाली होती 1985ला आणि अडेंडम किंवा सप्लिमेंट जी आहे ती 1989ला एक आणि 1991ला सेकंड सप्लिमेंट रिलीज झाली होती. चेअरमन होते PK प्रधान आणि यामध्ये 2 व्हॉल्यूम प्लस 9 अपेंडायसेस होते, म्हणजे 9 सप्लिमेंट रिलीज झाल्या होत्या, 2 व्हॉल्यूम झाले होते. यामध्ये 261 न्यू मोनोग्राफ्स ॲडेड, 450 डिलीटेड and addendum added 46 plus 62 new monographs, 126 plus 110 approximately 236 amendments has been happened. यामध्ये पहिल्या ॲडेंडममध्ये 46 आणि दुसऱ्या ॲडेंडममध्ये 62 मोनोग्राफ्स ॲड केले होते आणि जे जुने 126 होते पहिल्यातले ते आणि 110 दुसऱ्यामध्ये अमेंड केले होते, म्हणजे काही दुरुस्ती होती ती केली होती. चौथी एडिशन बघा, फोर्थ एडिशन 1996 रिलीज इयर, अडेंडम 2000 अँड 2003 अँड एक्स्ट्रा वेटरनरी सप्लिमेंट इन्क्लूड केली होती, जे की जनावरांची औषधं असतात ती. चेअरमन होते डॉक्टर नित्यानंद. 2 एडिशन्स प्लस वेटरनरी सप्लिमेंट. त्यानंतर यामध्ये 1149 मोनोग्राफ्स ॲड केले होते. टोटल मोनोग्राफ्स होते, ज्यामधले 294 नवीन होते, 110 डिलीट केले होते, 110 डिलीट केले आणि 43 प्लस 19 हे जे सप्लिमेंट आहेत 2000 अँड 2003 ह्या सप्लिमेंटमध्ये हे मोनोग्राफ्स ॲड केले होते. 2000मध्ये 43 आणि 2003 अडेंडममध्ये 19 मोनोग्राफ्स ॲड केले होते. आणि वेटरनरी सप्लिमेंटमध्ये 208 मोनोग्राफ्स होते. त्यानंतर बघा फिफ्थ एडिशन 2007 अडेंडम रिलीज झालं होतं 2008ला. ही IPC गाझियाबादने रिलीज केली होती. याचे व्हॉल्यूम होते 3. व्हॉल्यूम 1मध्ये होते जनरल चॅप्टर्स, व्हॉल्यूम 2 अँड 3मध्ये होते मोनोग्राफ्स, ज्यामध्ये सबस्टन्स डोसेज फ्रॉम फार्माइड्स असे सगळं इन्क्लूड केलं होतं. सिक्स्थ एडिशन होती, ती रिलीज झाली 2010ला आणि सप्टेंबर 1पासून ती इफेक्टिव्ह झाली होती. अडेंडम रिलीज झाली होती 2012ला, जी की IPC गाझियाबादने रिलीज केली होती आणि व्हॉल्यूम्स जे आहेत 3 होते. यामध्ये बायोटेक वॅक्सिन्स, हर्ब्स, ब्लड प्रोडक्ट्स हे नवीन आणले होते. लिपोझिमल प्रोडक्ट्स, NMR अँड मायक्रोबियल कंटॅमिनेशन चॅप्टर्स हे सगळं नवीन ह्यामध्ये इन्क्लूड केलं होतं.
7th एडिशन 2014 रिलीज डेट रिलीज इयर. अडेंडम रिलीज झालं होतं 2015 and 16ला. 2015ला एक 2016ला एक. हे रिलीज केलं होतं IPCने. वॉल्यूम होते 4, ज्यामध्ये 313 नवीन मोनोग्राफ्स ॲड केले होते. 313 मोनोग्राफ्स, ज्यामध्ये ड्रग्स, सबस्टन्सेस, डोसेस फॉर्म्स अँड एड्स होते. 43 न्यू सबस्टन्सेस ॲड केले होते. 19 जनरल चॅप्टर्स, 19 रेडिओ फार्मास्युटिकल्स अँड 1 न्यू चॅप्टर हॅज बीन ॲडेड इन दिस एडिशन. नेक्स्ट 8th एडिशन जी की रिलीज झाली होती 2018ला. ॲडेंडम होते 2019 अँड 2021चे. ही पण पब्लिश केली होती IPCने आणि 4 वॉल्यूम्स होते, ज्यामध्ये 170 केमिकल्स, 15 हर्बल्स, 10 ब्लड, 6 बायोटेक, 2 वॅक्सिन, 3 रेडिओफ्राम, 14 वेटरनरी नॉन बायो प्रोडक्ट मोनोग्राफ्स ॲड केले होते. नेक्स्ट आहे 9th एडिशन, ज्यामध्ये 1 जुलै 2022ला रिलीज झाली होती. अडेंडम रिलीज झाला होता 2024ला. हे पण IPCने रिलीज केलं होतं. आणि ही जी कमिशन आहे ही सेक्रेटरी DG हेल्थने लीड केली होती. वॉल्यूम्स होते 4, ज्यामध्ये टोटल 3152 मोनोग्राफ्स होते, ज्यामध्ये 92 नवीन, 60 केमिकल्स, 21 विटॅमिन, मिनरल्स, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड, 3 बायोटिक, 4 वॅक्सिन्स, 2 ब्लड, 2 हर्बल, 7 फायटोफार्म प्रोडक्ट्स मोनोग्राफ्स ॲड केले होते आणि 12 न्यू जनरल चॅप्टर्स ॲड केले होते. तर ह्या झाल्या टोटल एडिशन्स. ह्यात काही ह्या झाल्या आपल्या 9 किंवा 9 एडिशन्स झाल्या IPच्या. यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. काय ॲड केले, काय डिलीट केले, किती मोनोग्राफ्स ॲड केलेत हे तुम्ही पाठ करू शकता. इथं जो चार्ट दिला आहे तो सेम कॉपी केला तरी चालेल. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो पाठ करा. मला वाटत नाही त्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं आहे. तर ही झाली आपली IPची हिस्ट्री, इंडियन फार्माकोपियाची हिस्ट्री आणि सर्व एडिशनची इन्फॉर्मेशन. यावरती नोट येऊ शकते, क्वेश्चन येऊ शकतो. खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि नक्की हे करा, नक्की हा चॅप्टर व्यवस्थित तयार करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर का काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.